रव्यामध्ये अर्धा कप दूध घालून आणि खवा, मावा, मिल्क पावडर यापैकी कशाचाही वापर न करता गुलाबजामुनपेक्षाही जास्त चविष्ट मिठाई तुम्ही घरच्या साहित्यातच तयार करू शकता. विशेष म्हणजे ही मिठाई एकदा बनवून साठवून सुद्धा ठेवता येते आणि चवीला एवढी मस्त लागते ना, गुलाबजामुनची चव तर तुम्ही विसरून जाल. मिठाईच्या दुकानामध्ये मिळणाऱ्या महागड्या मिठाईपेक्षा कितीतरी चविष्ट लागते. बनवायलाही खूप सोपे आहे. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आता 1 वाटी असा मी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे. तुम्ही जाड रवाही घेऊ शकता. इथं कपचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी असा रवा टाकून घेतला आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी असं साखर घेणार आहोत. 1 वाटी अशी साखर घेतली आहे. जर तुम्हाला कमी घ्यायची असेल थोडीशी तर कमी घेऊ शकता. रवा आणि साखर छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे एकत्रच ह्याची बारीक पावडर होते. तर यामध्ये फ्लेवरसाठी आपण 4 ते 5 विलायची टाकूया सोलून. तर हिरवी विलायची घेतली आहे. तुम्हाला इथं जायफळ पावडर टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही. तर हिरवी विलायची मी 4 ते 5 घेतल्या आहेत. साखरेसोबत रवासुद्धा बारीक छान होतो, त्यामुळे एकदम खालीवर असा करून घेतला आहे आणि याची छान अशी पावडर होते तयार. तर बारीक वाटून घेऊया आपण मिक्सरला. अशा पद्धतीने छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. साखरेबरोबर रव्याची छान अशी पावडर तयार झाली आहे. तर ही एका ताटात काढून घेऊया आपण. रवा आणि साखरेची छान अशी पावडर तयार झाली आहे. तर यामध्ये आपण खोबऱ्याची पावडर टाकू शकतो किंवा तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर टाकू शकता. तर इथं मी खोबऱ्याची पावडर करून घेतली आहे. 2 ते 3 चमचे टाकायचे. खोबऱ्याची टेस्ट छान येते ह्या मिठाईला. तर यामध्ये पाव कप असं मी तेल टाकलं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने पाव वाटी असं तेल टाकायचं किंवा कपने टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही 3 ते 4 चमचे असं टाकू शकता. पाव वाटी तेल टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया. हे मोहन मी गरम केलेलं नाही आहे, थंडच आहे. तर इथं तुम्ही तुपाचा सुद्धा, वितळवलेल्या तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथं मी आपलं तेल वापरलं आहे साधं, फ्लेवरचं तेल वापरायचं नाही. तर अशा पद्धतीने हे मोहन कणाकणाला लावून घेतले आहे आपण. एकदम छान असं चोळून घेतलं आहे. तर यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं, चिमूटभर. 2 चिमूट असं बेकिंग सोडा टाकून घेतला आहे. यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आहे. हे अजून एकदा हे मिश्रण मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी असं दूध घ्यायचं आहे. हे थंड दूध आहे, उकळून थंड केलेलं दूध आहे. तर यात मलाई सुद्धा घेऊ शकता, माव्याची छान टेस्ट येते. तर हे दूध टाकून घेतलं आहे अर्धी वाटी. दुधासोबत हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने छान असं मिक्स झालं आहे. तर यामध्ये आता टाकूया आपण ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटीने 1 वाटी असा मैदा घेतला आहे. मैद्याच्या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. तर मैदा टाकला आहे 1 कप किंवा 1 वाटी असा आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. तर ह्या पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे. तर अजून अर्धी वाटी असं आपण मैदा घालणार आहोत. ह्या पद्धतीने छान असं हे मिश्रण तयार झालं आहे. थोडंसं पातळ आहे म्हणून अर्धी वाटी अजून मैदा घातला आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया आपण. ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आहे. हे मिश्रण छान असं तयार झालं आहे. आता यामध्ये काहीही टाकायची गरज नाही. तर तुम्ही मैद्याच्या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. ज्यांना मैदा आवडत नाही किंवा मैदा चालत नाही त्यांनी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. तर ह्या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं, याचा गोळा बनवून घ्यायचा, गोळा तयार करून घ्यायचा. ह्या पद्धतीने ही मिठाई खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. गुलाबजामुनपेक्षाही खूप चविष्ट अशी ही मिठाई लागते आणि जास्त वेळ लागत नाही. तर हे मिश्रण आपल्याला 10 ते 20 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर 10 ते 20 मिनटानंतर आपण हे उघडून पाहूया. हे मिश्रण छान असं घट्ट असं तयार झालं आहे. तर 1 चमचा घ्यायचा आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे ह्या पद्धतीने. ह्या पद्धतीने छान असं आपण गोळे बनवून घेतले आहेत गोल गोल. तर तुम्ही याचे सिलेंडर शेपसुद्धा याला आकार देऊ शकता किंवा चौकोनी देऊ शकता किंवा चपटासुद्धा आकार देऊ शकता. तर खूप छान पटकन असे हे तयार होतात गोळे. थोडंसं हाताला तूप लावायचं किंवा तेल आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे. छान असे आपले हे गोळे तयार आहेत आणि मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे. जास्त कडक मोठ्या आचेवर तेल गरम नाही केलं.
मध्यम आचेवर कडकडीत असं तेल गरम केलं आहे आणि मंद आच करून आपण हे गोळे टाकून घेतले आहेत. पाहू शकता ह्या पद्धतीने. तर हे तेल आपल्याला मध्यम गरम करून नंतर मंद आचेवर ही मिठाई तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन कलरवर. बघू शकता 2 मिनिटांनी आपल्याला याला चमच्याने किंवा झारीने किंवा कशानेही असं उलटवायचं. लगेच टाकल्यानंतर आपण जेव्हा पलटवू तेव्हा ही मिठाई फुटते. तर 2 मिनिटानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटानंतर हे मिठाई पलटी करून घ्यायची आहे. छान अशी ह्या पद्धतीने बघू शकता मंद आचेवर आपण ही मिठाई तळून घेत आहोत. छान असा ब्राऊन कलर आला आहे बघू शकता आणि त्याला क्रॅकसुद्धा खूप छान आले आहेत बघू शकता. मस्त असे नानकटाईसारखे खूप छान तयार होते. अशाच पद्धतीने आपण राहिलेले गोळे तयार करून घेतलेले ते सुद्धा तळून घेऊया आणि एका चाळणीमध्ये हे काढून घेऊया. सगळं तेल नितळून येईल आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही ह्या मिठाईला. अशाच पद्धतीने राहिलेले गोळेसुद्धा आपण तळून घेऊया. मध्यम आचेवर अगोदर तेल थोडंसं गरम करून घ्यायचं, मंद आच करायची आणि नंतरच हे गोळे सोडून घ्यायचे आणि हे सेट होईपर्यंत ह्यांना धक्का लावायचा नाही, नाहीतर हे गोळे फुटतात. तर ह्या पद्धतीने आपण गोळे टाकून घेतले आहेत. 1 ते 1.5 मिनटं थांबायचं आणि नंतर आपल्याला थोडंसं पलटवून घ्यायचं. थोडासा मंद आचेवर आपल्याला तळताना वेळ लागतो, पण ही मिठाई खूपच छान लागते. गुलाबजामुनसारखी ह्याची टेस्ट आहे. तर आणि वेळही खूप लागत नाही जास्त, तेलही जास्त लागत नाही. हे गोळे पटपट तळले जातात, आतपर्यंत तळले जातात मंद आचेवर. मोठ्या आचेवर जर आपण तळले तर बाहेरून रंग ब्राऊन येईल, लालसर रंग येईल आणि आतून हे गोळे कच्चे राहतील. त्यामुळं आपल्याला मंद आचेवर हे गोळे छान असं तळून घ्यायचे आहेत. बघू शकता खूप छान ही तयार झाली आहे. नानकटाईसारखी आहे पण त्याची चव वेगळीच आहे. खूप छान टेस्ट लागते. गुलाबजामुनपेक्षाही छान टेस्ट लागते, मस्त आहे चवीला. तर हे डब्यात आपण थंड झाल्यानंतर ही मिठाई थंड झाल्यानंतर डब्यात आपण साठवून ठेवू शकतो. लहान मुलांच्या डब्याला कोरडा खाऊ म्हणून देऊ शकतो किंवा आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकतो. ही रव्याची मिठाई जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.